नमस्ते, हरिओम. तुम्हा सगळ्यांचं आपल्या या विशेष 125व्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आज या 125व्या या विशेष वेबिनारमध्ये ऑलमोस्ट तसं आपलं 3 वर्ष झालं चालू करून, पण मध्ये काही वेबिनार आपले मिस झाले ते वेगवेगळ्या कारणाने. पण एनी हाऊ आपण या 125 म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी हा असा आपला एपिसोड आहे. तर या वेबिनारमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज या विशेष प्रसंगी आज आपण एक विशेष व्याख्याते म्हणून माननीय श्री धनंजय कुलकर्णी यांना आमंत्रित केलंय. सर, धनंजय सर इथं आलेले आहेत. सर, तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे आजच्या वेबिनारमध्ये. तर मी सरांची थोडक्यात ओळख करून देतो. श्री धनंजय श्रीराम कुलकर्णी हे चिंचवड, पुणे येथे राहतात. शिक्षण त्यांचं मेकॅनिकल झालेलं आहे. ओके. मेकॅनिकल इंजिनियर. आणि 29 वर्ष इटॉन टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये ॲज अ रिजनल मॅनेजर म्हणून या पदावरती ते कार्य करीत असताना 29 वर्षानंतर त्यांनी नोकरी पूर्णपणे सोडली आणि स्वतःला या योगाच्या सेवेमध्ये त्यांनी वाहून घेतलेला आहे. योग विद्याधाम नाशिकच्या इथून त्यांनी योग अध्यापक, योग प्रबोध हे शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि गेली 15 वर्षांपासून ते योग प्रचार, प्रसार आणि शिक्षण यामध्ये ते कार्यरत आहेत. योग व्याख्याने, योग प्रशिक्षण, योग आणि प्राणायाम शिबिरे, योग दिन यांचं आयोजन ते करतात. आकाशवाणीवरून त्यांचे योग आणि आरोग्य विषयक त्यांचे व्याख्यानं देखील झालेले आहेत. भारत माता योग वर्ग चिंचवडचे संस्थापक आहेत. आणि या वर्गाच्या माध्यमातून ते इतर सेवा कार्याचे देखील आयोजन करतात, जसं की वारकरी मसाद उपक्रम जे आता आपण बघितलं की पंढरपूरला जी वारी गेली होती, त्या वारीसाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी मसाजचा उपक्रम ते त्यांचे आयोजन करतात. आणि त्यासोबतच अंधांसाठी म्हणून योग हा देखील ते उपक्रम ते राबवत असतात. तर अशा या मल्टीफसाट म्हणता येईल किंवा स्वतःला योगामध्ये वाहून घेतलेल्या श्री धनंजय कुलकर्णी सरांचं या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि इथून पुढील सूत्र त्यांच्याकडे मी सुपूर्द करतो. त्यांनी आजच्या वेबिनारला सुरुवात करावी. हरिओम सर. हरिओम. धन्यवाद सर. झुंजा सरांचं हे कार्य मोठं आहे, कारण आपल्या सगळ्यांना एकत्र आणून आपल्याशी संवाद साधण्याचा महत्वाचा दुवा म्हणून ते कार्य करत आहेत. आणि हे समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत छान आणि सुंदर कार्य. आणि प्रथम सरांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन, कारण 125 एपिसोड करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि सातत्याने व्यवस्थित हा उपक्रम चालू ठेवणे आणि व्याख्याता अरेंज करणे आणि त्याबरोबर त्याच्याशी व्याख्याता आणि श्रोता हा संवाद साधणं ही एक छान सामाजिक कार्य ते करतायत. त्या कार्याला पुन्हा माझ्यातर्फे शुभेच्छा आणि माझ्यातर्फे धन्यवाद, कारण आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी आज त्यांनी मला दिली त्याबद्दल. त्यांनी परिचय करून दिला. त्या परिचयानुसार गेली काही वर्षांपासून आम्ही या प्रचार कार्यामध्ये आहोत. आणि या प्रचार कार्याच्या दरम्यान जे काही बाकी आपल्या योगाविषयी आपलं शिक्षण झालेलं आहे त्याचं आणि योगाविषयी जे ज्ञान मिळालंय ते सर्व आपल्या सर्वांशी शेअर करावं अशा दृष्टिकोनातून. आणि आजच्या 125व्या एपिसोडाच्या दरम्यान आपण जे काही आतापर्यंत योग आणि आरोग्य विषयक काही बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतील, या सगळ्याचा एक छोटासा रिव्ह्यू सॉर्ट आपण करणार आहोत. आणि यामध्ये आपण योगाचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपण आजच्या एपिसोडमध्ये जसं सरांनी कालच्या कम्युनिकेशन मध्ये दिलेलं आहे की आपण योगाचा इतिहास समजून घेऊ, अष्टांग योग म्हणजे काय हे समजून घेऊ, या सगळ्या गोष्टीला आपण टच करणार आहोत. आपली गाडी रुळावर आहे की नाही हे कन्फर्म करणार आहोत. आणि हे करत असताना या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने, आणि ज्याला आपण आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या इतिहासामध्ये याला सगळ्याला संदर्भ आहेत अशा स्वरूपातली माहिती आपण आज समजून घेऊ आणि त्याचा आपण रिव्ह्यू थोडक्यात आज करणार आहोत. त्यामध्ये योगाचा इतिहास, अष्टांग योग या दोन्ही गोष्टी आपण पाहू. दैनंदिन जीवनामध्ये योग कसा असावा हे देखील आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि आसनं आणि प्राणायाम यामध्ये काही सुलभ आसनं आहेत, काही प्रगतची आहेत. प्राणायाम देखील काही सुलभ आहे आणि काही कुंभक स्वरूपातला प्राणायामचा अभ्यास आहे तो प्रगत स्वरूपातला आहे. तर तो कोणता कोणता आहे, कोणता कोणता असतो हे समजून घेऊ, कारण या सगळ्या गोष्टीला परत पुन्हा मर्यादा आहेत. योग विद्याधाम या संस्थेचा अभ्यासक्रम जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्यामध्ये त्यांनी महत्वाच्या गोष्टीवर भर दिलेला आहे की आसनांचे आणि प्राणायामाचे फायदे भरपूर आहेत, परंतु त्याला दक्षता देखील आहे. तर त्या दक्षता थोडक्यात आपण समजून घेणार आहोत की कुणी काय करायचं, कुणी काय करायचं नाही हे समजून घेतलं तर आपल्याला फायदेच फायदे मात्र नक्की मिळणार आहेत. छान. आणि त्यानंतर आपण ध्यानाची प्रक्रिया थोडक्यात समजून घेऊ. त्या सगळ्या गोष्टीला आपण स्पर्श करणार आहोत आणि टिप्स फॉर्म मध्ये या सगळ्या गोष्टी समजून घेऊ.
आणि शुद्धिक्रिया कुठल्या कुठल्या असतात, शुद्धिक्रियांचं महत्व काय आहे ते आपण समजून घेऊन ज्या सहज सोप्या आणि प्रभावी असलेल्या प्रक्रिया आहेत, आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा आवडता विषय आणि तो म्हणजे आहार, त्या आहाराच्या टिप्स देखील आज आपण थोडक्यात समजून घेऊया, की आहार कसा असावा, कसा नसावा, किंवा योग्य कुठला, अयोग्य कुठला, हे सगळं आपण आज थोडक्यात समजून घेऊ. त्यामुळे आपण विषयाला सुरुवात करू. आपल्या जवळ अंदाजे 35 मिनिटं आहेत सरांनी सांगितलं त्यानुसार, आणि या 35 मिनिटांमध्ये एक आपण रिव्ह्यू करून घेऊ. योग या संस्कृत शब्द, योग हा, युज हा संस्कृत धातू आहे, त्याचा अर्थ आहे जोडणे. जोडणे म्हणजे शरीर आणि मन यांना एकत्र जोडणे, आत्मा आणि परमात्मा यांना एकत्र जोडणे. आणि त्यामुळे योगाच्या विविध व्याख्या बनलेल्या आहेत, ज्यामध्ये योगा हा चित्तवृत्ती निरोध हा असं योगाला म्हटलंय, की हे पुन्हा पतंजलीचं सूत्र आहे, की चित्ताच्या वृत्तींना निरोध करणे, म्हणजे निरोध करणे म्हणजे हळूहळू कमी करणे, असं योगाभ्यास, योगाची व्याख्या पतंजलीने दिलेली आहे, की योगा हा चित्त वृत्ती निरोध हा. त्याचबरोबर आत्म्याला परमात्मा प्राप्तीचा आनंद मिळवून देणे म्हणजे योग, असं देखील योगाभ्यासामध्ये म्हटलं जातं. जो आत्मा आहे त्या आत्म्याला परमात्मा प्राप्तीचा आनंद मिळवून देणे. अष्टांग योगाचा अभ्यास आपण केला की यम नियमापासून आपण सुरू करतो, आणि तो अंतरंग म्हणजे बहिरंग योग, जोडणारा दुवा अंतरंग योग. अंतरंग योगाची शेवटची अवस्था म्हणजे समाधी. त्यामुळे इथे आत्म्याला परमात्मा प्राप्तीचा आनंद मिळवून देणे म्हणजे योग, असं योगाची दुसरी व्याख्या आहे. त्याचबरोबर आपल्याला उपयुक्त असलेली अजून एक सोपी सुलभ व्याख्या आहे, त्या व्याख्या किंवा त्याचा आपण परिणाम असं म्हणूया, की सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग. राजमार्ग म्हणजे हायवे. सुखी आणि समृद्ध जीवन, आता सुखी कोण आणि समृद्ध कोण आहे त्याची प्रत्येकाची व्याख्या आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या समृद्ध जीवनाला, आपल्याला आपलं जीवन जर समृद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठीचा जो हायवे आहे, की अगदी या रस्त्याने आपण आरामात, आपण कॉन्फिडेंटली जाऊ शकता, कारण संपूर्ण जग ज्याचा अवलंब करतं तो हा योगाभ्यास आहे, असं योगाला समजलं जातं. तेव्हा हा योगाच्या थोडक्यात व्याख्या आपण बघितल्या, पण व्याख्यानंतर अष्टांग योग काय आहे तो बघून घेऊ. आपण थोडक्यात इतिहास जरा समजून घेऊया, की अष्टांग योग हा पतंजलींनी आपल्या समोर ठेवला. हा कधी ठेवला, तर आजपासून 2500 वर्षांपूर्वी. आता आजपासून 2500 वर्षांपूर्वी म्हणजे ही कॅल्क्युलेशनसाठी थोडक्यात समजून घ्या, ही 2000 वर्ष इसवी सणानंतरची, इसवी सणापूर्वीची 500 वर्ष, म्हणजे इसवी सन पूर्व 500 वर्षाच्या दरम्यान पतंजलींनी हा योग जो त्याला आपण म्हणूया की वेदांमध्ये उपनिषदांमध्ये होता, तो योग आपल्यासाठी सुलभ आणि सार्वत्रिक पद्धतीने ठेवण्याची क्रांती आपण म्हणू, ही पतंजलींनी केलेली आहे. तो अष्टांग योगाच्या माध्यमातून ठेवलेला आहे. पण त्याच्यापूर्वी योग नव्हता का, तर त्याच्यापूर्वी देखील योग होता. तर तो वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये होता, पण तो आपल्यासाठी थोडासा क्लिष्ट स्वरूपामध्ये होता, की काय करायचं योगाभ्यासामध्ये हे कदाचित कळलं नसतं आपल्याला. आणि म्हणून पतंजलींनी जो क्लिष्ट असलेला योग आपल्यासाठी सुलभ करणे, जो 1 to 1 म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या स्वरूपामध्ये, आणि ते सुद्धा गावाबाहेर कुठेतरी रानावनात किंवा गुहेमध्ये वगैरे बसून जे गुरु शिष्याला ज्ञान द्यायचे, ते हे योगाचं ज्ञान उपलब्ध असलेलं पूर्वीची पद्धत, ती पद्धत त्यांनी सार्वत्रिक स्वरूपामध्ये केली, म्हणजे एक शिक्षक आणि अनेक विद्यार्थी, ही म्हणून आपण पतंजलींना योगामध्ये केलेली क्रांती असं आपण म्हणूया. पतंजलींना योगाचे प्रवर्तक जसं म्हटलं जातं, अष्टांग योगाचे प्रवर्तक हे पतंजली आहेत. पण त्याचबरोबर पतंजलींना उत्कृष्ट व्याकरणकार म्हटलं जातं, असे बरेच उत्कृष्ट मानसशास्त्रज्ञ असं म्हटलं जातं, कारण योगाभ्यासामध्ये मनाचं जास्त विचार आहे, आणि या मनावर कसं काम करावं आणि काय सुलभ आहे काय अयोग्य आहे हे याच्यावर महत्वाची शोध म्हणा किंवा महत्वाचं ज्ञान पतंजलींनी आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून पतंजलींना भारतीय मानसशास्त्राचे जनक असं देखील म्हटलं जातं. असे वेगवेगळे, तेव्हा पतंजलींनी ही सगळी आपण म्हणूया की ही सगळी क्रांती केली, आणि आपल्या समोर हा योग सुलभ योग पद्धतीने ठेवलेला आहे. 8 पायऱ्यांमध्ये हा योग ठेवलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. अष्टांग योग पुढे आणखीन थोडक्यात आपण समजून घेऊ. पण मगाशी मी कालानुरूप आपल्याला सांगत होतो की 2500 वर्षापूर्वी पतंजलींनी योग आपल्या समोर ठेवला. त्याच्यापूर्वी योग वेदांमध्ये उपनिषदांमध्ये होता. पतंजलींना योगाचं ज्ञान हे दृष्टांत स्वरूपामध्ये पार्वती मातेनं दिलं. पार्वती मातेला ज्ञान हे भगवान शंकरांच्याकडनं आलं. म्हणजे योगाची आपण जर मूळ शोधायचा प्रयत्न केला तर हे देवादिकांपर्यंत जात. भगवान शंकर हे योगाचे आद्य प्रवर्तक. तिथून पुढे भगवान शंकरांचे पुन्हा अवतार, ज्यांना आपण मारुतीराया म्हणतो, मारुतीरायांना देखील अष्टांग सिद्धी प्राप्त होती. त्याचबरोबर पतंजलींनी भगवान शंकरांनी पार्वती मातेला दिला, पार्वती मातेकडनं पतंजलींकडे आला, पतंजलींकडनं अष्टांग योग म्हणजे सुलभ पद्धतीचा हा योग विविध गुरूंच्या माध्यमातून, जसे आधी मध्यंतरीच्या काळामध्ये जे बरेच गुरु आणि ऋषी परंपरा होऊन गेली,
आणि त्यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की बाबा रामदेवजी असतील, आपले मंडलिक सर असतील, योग विद्याधामचे संस्थापक गुरुवर्य मंडलिक गुरुजी असतील, किंवा इतर बरीच मंडळी जी श्री श्री रविशंकरजी असतील, त्याच्यानंतर विवेकानंद योग केंद्राच्या माध्यमातून वगैरे वगैरे या सगळ्या योग केंद्रांच्या माध्यमातून हा सगळा योग पुढे थोडं 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 संशोधन होत आपल्यापर्यंत आला. आणि हा अष्टांग योग, त्याच्याच बरोबर इतर योगाची देखील परंपरा सुरू झाली, ज्यामध्ये ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, वगैरे वगैरे सगळ्या योगाच्या परंपरा आहेत. आणि हे करत करत आपल्यापर्यंत हा योग आला. मध्यंतरीच्या काळात पुन्हा त्याच्यामध्ये हठ प्रदीपिका, घेरंड संहिता अशा काही योगामधलं संशोधन झालेलं आहे. असं करत 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 हा योग आपल्या पुढे आपल्यापर्यंत आलेला आहे. आता या योगाचे जनक जे पतंजली आहेत, त्या पतंजलींनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एक गुरु आणि अनेक शिष्य या स्वरूपामध्ये त्यांनी अष्टांग योग आपल्या समोर ठेवला. त्याच्यामध्ये यम नियम हे वैयक्तिक व्यक्तीची समाजामध्ये आचरण करण्याची पद्धत ही यमाच्या माध्यमातून, व्यक्तीची स्वतःसाठीची अभ्यासाची किंवा स्वाध्याय करण्याची पद्धत ही किंवा जे आपल्यासाठी घालून घेतलेले नियम आहेत ते नियमांच्या माध्यमातून. त्यामुळे यम नियम, तिसरी पायरी आसन, चौथी पायरी प्राणायाम. आता आसनांची संख्या किती, तर जेवढ्या लक्ष योनी तेवढी लक्ष आसनं असं म्हटलं जातं. त्यामुळे 84 लक्ष आसनांची संख्या अंदाजे मानली जाते. पण आपल्यासाठी आपण एवढी काही आसनं करू शकत नाही, कारण एवढी करायची म्हटलं तर आपल्याला कित्येक जन्म देखील पूर्ण आणले. तर आपल्याला ह्या 84 लक्ष योनी 84 लक्ष आसनांच्या संख्येमध्ये जी आपल्यासाठी उपयुक्त, की ज्या आसनांच्या अभ्यासादरम्यान आपलं फ्रंट बेंडिंग होईल, आपलं बॅक बेंडिंग होईल, आपलं साईड बेंडिंग होईल, डावीकडे असेल उजवीकडे असेल, आपलं ट्विस्टिंग होईल, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं बॅलन्सिंग होईल. बॅलन्सिंग मध्ये आपला मनशक्ती वाढते, एकाग्रता वाढते. त्यामुळे अशा 4-5 ऍक्टिव्हिटीज जे आपल्या ज्या आसनांच्या माध्यमातून आपण करू शकतो, अशा आसनांचं सिलेक्शन आपलं आपण करावं, किंवा आपल्या गुरूंच्या माध्यमातून केलं जातं, आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. आणि अशीच आसनं या 84 लक्ष मधली निवडून आपल्या समोर ठेवली जातात, की जी करेपर्यंत देखील आपल्याला माहिती आपली दमछाक होते. असं तर महत्वाची गोष्ट अशी की ही सगळी आसनं आपण अभ्यास करावा, त्याच्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करावा. आसना आसनाने भवेत दृढ, म्हणजे आसनातून दृढता प्राप्त होते. कशाला, तर शरीराला दृढता प्राप्त होते, मनाला दृढता प्राप्त होते. आणि आसनाचा अभ्यास अथासने दृढ योगी वशी हितमितासन हा गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामान समभ्यसेत. गुरुनी सांगितलेल्या मार्गानुसार प्राणायामाचा अभ्यास करावा. कुठेतरी टीव्ही चालू केलाय, कुठेतरी केबल चालू केली आहे, किंवा कुठेतरी मोबाईल चालू केलाय आणि ऑनलाईन काहीतरी समजून काहीतरी बघून घेऊन आपण प्राणायामाचा अभ्यास करतो, असं प्राणायामामध्ये अपेक्षित नाही. असं आसनांमध्ये देखील अपेक्षित नाही. शक्यतो आसनांचा आणि प्राणायामाचा अभ्यास ऑफलाईन करावा, समोर गुरु समोर शिष्य. काही करेक्शन असतील तर आपले गुरु आपल्याकडनं करून घेतील, म्हणजे मग परफेक्शन घ्यायचंय एवढं नक्की. फायदे मिळतील, ऑनलाईन जरी आपण केला तरी देखील फायदे मिळतात, नाही असं नाही, परंतु अधिक परफेक्शन आणि चुकीच्या पद्धतीचा योगाभ्यास होऊ नये आपल्याकडनं, चुकीच्या पद्धतीचा प्राणायामाचा अभ्यास आपल्याकडनं होऊ नये, यासाठी म्हणून शक्यतो ऑफलाईन. आणि ऑफलाईनचीच पद्धत पतंजलींच्या पासून आतापर्यंत आलेली आहे. कोविडच्या दरम्यान आपण खूप तज्ञ झालो आणि आपण ऑनलाईनचा अभ्यास सुरू केला होता. पण हरकत नाही, ती काळानुरूप आलेली थोडीसा बदल होता आणि तो त्या काळी अत्यंत योग्यच होता. परंतु शक्यतो प्रयत्न करावा की आपण जो काही योगाभ्यास करू तो योगाभ्यास शक्यतो ऑफलाईन असावा. समजून उमजून घेऊन प्राणायामाचा अभ्यास करावा. आसनांचा अभ्यास सांगितला, प्राणायामाचा अभ्यास आपण आता बोलतो आहोत. प्राणायामामध्ये प्राणायामाच्या व्याख्येनुसार पतंजलींनी जी एकूण अष्टांग योगामध्ये 196 सूत्र, म्हणजे संस्कृत जे आपण श्लोक बघतो त्याच्यामध्ये 2 ओळी किंवा 4 ओळी वगैरे वगैरे असतात, परंतु सूत्रामध्ये छोटेसे शब्दांची रचना एकत्रित करून एका धाग्यामध्ये गुंफलेली आहेत असे महत्वाचे शब्द ज्या एका धाग्यामध्ये गुंफले जातात त्याला सूत्र असं म्हणतात. सूत्र म्हणजे धागा. तर अशी पतंजलींनी 196 सूत्र केली, आणि 196 सूत्रांमध्ये काही सूत्र म्हणजे काही छोटीशी जी आपण रचना म्हणतो शब्दांची, ती रचना आसनांच्या संदर्भात आहे, काही रचना प्राणायामाच्या संदर्भात आहे. पण 196 सूत्र जी आपल्या समोर ठेवली, त्या सूत्रांमध्ये अधिक संशोधन करत आपण गेलो आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की आसनं आणि प्राणायाम या संदर्भातली काही हाताच्या बोटांवर मोजण्या एवढी सूत्र आहेत. परंतु या पुढचा जो अभ्यास आहे, म्हणजे समजा आपण गृहीत धरूया की आसनं आणि प्राणायाम या संदर्भातली साधारण 10 ते 12 फक्त सूत्र असतील, परंतु उरलेली सगळी अंदाजे 180 प्लस सूत्र ही अंतरंग योगाशी निगडीत आहेत. म्हणजे अंतरंग योगाला किती महत्व आहे. आणि आपण तरी दैनंदिन अभ्यास जो करतो त्याच्यामध्ये आसनं आणि प्राणायाम केली, आसनं आणि प्राणायाम केली, मध्ये मध्ये कधीतरी ध्यान केलं, काही श्रुतिक्रिया केल्या की आपल्याला वाटतं हा आपण भरपूर योगाभ्यास केला. परंतु तसं अपेक्षित नाहीये पतंजलींना अंतरंग योग अपेक्षित आहे. या अंतरंग योगामध्ये अंतर्धान पावण्यापासूनच्या सगळ्या सिद्धी आपल्याला अभ्यासातून प्राप्त व्हाव्यात
यासाठी पतंजलीने उरलेल्या इतर सूत्रांची रचना केलेली आहे. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नाही आणि म्हणून योगाभ्यासाला असं म्हटलं जातं की ज्ञातापासून अज्ञातापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत त्यापासून त्या गोष्टी ज्या अज्ञात आहेत त्या समजून जे सांगतं त्यालाच शास्त्र असं म्हणतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ही सगळी विषयाची सब्जेक्ट्स आहेत. परंतु आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी समजून सांगणं हे जे करून दाखवतं त्याला शास्त्र म्हणतात. भारतीय संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे, कारण आपल्याच संस्कृतीमध्ये अशी सगळी शास्त्र आहेत. शास्त्र ही कुठली आहेत आपल्या संस्कृतीमध्ये? तर योग हे शास्त्र आहे, अध्यात्म हे शास्त्र आहे, ज्योतिष हे शास्त्र असेल, वास्तू हे शास्त्र आहे. या सगळ्या गोष्टी शास्त्राच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतो आणि आपल्याला अज्ञाताचंही ज्ञान करून घेण्याचा आपला प्रयत्न करतो. म्हणून ह्या योगशास्त्राची रचना आहे आणि ही रचना आहे. त्याप्रमाणे प्राणायामाचा अभ्यास आता आपण पाहतो आहोत की तस्मिन सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम. म्हणजे तशा पद्धतीने श्वास घेणे आणि श्वास सोडणे या दोन्ही मधलं अंतर लांबवणे म्हणजे प्राणायाम. आता अंतर कशाने लांबवणे? की संथ सावकाश दीर्घ श्वास घेणे, काही सेकंद होल्ड करणे क्षमता असेल तर तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगेन, आणि पुन्हा संथ सावकाश श्वास सोडणे. घेण्याच्या दुप्पट अंकामध्ये श्वास सोडणे ही दीर्घ श्वसनाची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. श्वास पूर्ण सोडून झाल्यानंतर पुन्हा श्वास रोखणे आणि पुन्हा श्वास घ्यायला सुरुवात करा. पण महत्वाची गोष्ट आता मी जे आपल्याला सांगत होतो मगाशी की जसं आसनांच्या अभ्यासामध्ये तसं प्राणायामाच्या अभ्यासामध्ये दक्षता आहेत. योगाभ्यासेन युक्तेन सर्व रोगो क्षयो भवेत किंवा प्राणायामेन युक्तेन सर्व रोगो क्षयो भवेत. युक्त पद्धतीनं प्राणायामाचा किंवा योगाचा अभ्यास केला तर सर्व रोगांचा नाश होतो. परंतु अयुक्ताभ्यासेन योगेन सर्व रोगो समुद्भवा. म्हणजे अयुक्त पद्धतीनं योगाभ्यास किंवा प्राणायामाचा अभ्यास जर केला तर ज्या आपल्याला व्याधी लागणार नव्हत्या किंवा ज्या आपल्याला व्याधी होणार नव्हत्या त्या सुद्धा आपल्या पाठीमागे लागण्याची शक्यता आहे. म्हणून म्हणून मगाशी मी जे सांगितलं की योग आणि म्हणजे आसनांचा अभ्यास आणि प्राणायामाचा अभ्यास हा शक्यतो एखाद्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. कारण आपल्याला जर काही व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार दक्षता देखील योगाभ्यासामध्ये आहेत आणि हे योग विद्याधाम प्रकर्षानं सांगतं की दक्षता कुठली असावी. की बाबा प्राणायामाचा अभ्यास केलाय, सरसकट सगळ्यांना भस्त्रिका म्हणजे जलद श्वसन ही प्रक्रिया चालेल का? सरसकट सगळ्यांना कपालभाती ही प्रक्रिया चालेल का? तर चालणार नाही. ज्यांना ब्लड प्रेशरचा किंवा हार्टचा त्रास असेल, ज्यांना मज्जासंस्थेचे विकार असतील, अशा मंडळींनी भस्त्रिका म्हणजे जलद श्वसन, कपालभाती ही प्रक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये ही त्याची दक्षता आहे. त्यामुळे ही दक्षता जर आपण समजून घेतली, माझ्या शरीराची लिमिटेशन मी जर समजून घेतली तर मी ते सोडून जर इतर अभ्यास मी केला तर त्याचे मला फायदेच फायदे आहेत. तेवढे नक्की नसलेल्या व्याधी उगीच मागे लागून घेण्यापेक्षा आपण जी लिमिटेशन्स आहेत ती समजून घेऊन आपण अभ्यास करावा हे मात्र अत्यंत योग्य ठरतं. आसनांच्या अभ्यासामध्ये देखील तसंच आहे की ज्याला पाठदुखी कंबरदुखी आहे त्यांनी फ्रंट बेंडिंग करायचं नाहीये. हे आपल्याला आपले डॉक्टर देखील सांगतात की तुम्हाला पाठीचा त्रास आहे, तुम्ही पुढे वाकण्याचा अभ्यास करू नका. तुम्हाला कंबरदुखी आहे, तुम्हाला मानेचे विकार आहेत, तुम्ही पुढे वाकणे किंवा मान पुढे झुकवणे ही अभ्यास करू नका. तर तुम्ही काय करा, तर तुम्ही बॅक बेंडिंग करा. मग योगाभ्यासामध्ये बॅक बेंडिंगची भरपूर आसनं आहेत. जी आसनं आपण केली तर आपली पाठदुखी कंबरदुखी गॅरंटेड दूर होईल. असं योगाभ्यास शाश्वत स्वरूपामधला मार्ग आहे. आणि योगाभ्यास तशी गॅरंटी देतो की पाठ कंबरदुखी जर असेल तर ती दूर होते. परंतु निसर्ग नियमानुसार जर मणक्यांची झीज झाली असेल तर त्याला परमेश्वर देखील काही करू शकत नाही. एवढं मात्र नक्की. त्यामुळे या गोष्टी समजून घ्या. म्हणजे उगीच आपल्या तिथं झीज झाली आहे आणि अजून मी योगाभ्यास करतोय पण माझी पाठदुखी का कमी झालेली नाही, तर माझं सारखं पुढे झुकून 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 मणक्यांचा पुढचा भाग झिजला गेलेला आहे. मग मला मागची बॅक बेंडिंग जर मी केलं तर काही प्रमाणात तरी माझी पाठदुखी कमी होईल. एवढं मात्र नक्की. पण झालेली झीज मात्र भरून निघणार नाही एवढं मात्र नक्की. पण पाठदुखी आपली बॅक बेंडिंगच्या आसनांमधनं कमी होऊ शकेल. अशा सगळ्या दक्षता नक्कीच योगाभ्यासामध्ये आहेत. या दक्षतांचं पालन जर आपण केलं तर आसनातून भरपूर फायदे, प्राणायामातून भरपूर फायदे वगैरे वगैरे. प्राणायामामध्ये 2 टप्पे येतात. एक सुलभ प्राणायाम येतो आणि दुसरा कुंभक सहित प्राणायाम येतो. तो प्रगतचा प्राणायाम आहे. आता प्राणायामाचा अभ्यास करताना मगाशी मी आपल्याला सांगितलं की सुलभ प्राणायामामध्ये काही नाहीये, फक्त दीर्घ श्वास घेणे, सावकाश श्वास सोडणे, कुठेही होल्ड न करणे. होल्ड करणे ज्याला आपण कुंभक असं म्हणतो. श्वास घेणे याला पूरक म्हणतात, श्वास सोडणे याला रेचक म्हणतात आणि श्वास रोखणे याला कुंभक म्हणतात. श्वास घेणे, श्वास रोखणे
म्हणजे श्वास घेऊन रोखणे याला अंतरकुंभक म्हणतात, आणि श्वास पूर्ण सोडून बाहेर रोखणे याला बहिर्कुंभक म्हणतात. आणि तिसरा कुंभकाचा प्रकार आहे, जो आपल्याला कदाचित ध्यानाच्या अभ्यासामध्ये जाणवेल, की त्याला केवल कुंभक असं म्हटलं जातं. ध्यानाच्या प्रगतच्या अवस्थेमध्ये व्यवस्थित ध्यान लागलं की धारणा आणि ध्यान या दरम्यान आपल्याला श्वास आपला पूर्ण थांबतो, काही सेकंद थांबतो. पुन्हा जसं शरीराचं चलनवलन सुरू होईल त्याप्रमाणे श्वासाची गरज वाटते आणि पुन्हा श्वास घेतला जातो. ही प्रक्रिया आपण ध्यानामध्ये अनुभवतो. त्याला केवल कुंभक असं म्हणतात. काही आवर्तन समाधीमध्ये तो पूर्णच कुंभक असतो, तो केवल कुंभक असतो. पण ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये काही आवर्तन आपण याची अनुभूती घेऊ शकता. लक्षात आलं. तर या पद्धतीने दोन श्वासातलं अंतर लांबवणे याला प्राणायाम असं म्हणतात. कारण तस्मिन सती श्वास प्रश्वास योर्गती विच्छेद हा प्राणायाम हा पतंजलींच्या सूत्रांमधलं एक सूत्र आहे. मग आपण काय करू शकतो, तर दीर्घ श्वसनात होतो. आपण भरपूर श्वास घ्यावा, 4 अंकात श्वास घ्यावा, 8 अंकात श्वास सोडा. अजून आपली क्षमता असेल तर 4च्या ऐवजी 5 अंकामध्ये श्वास घ्यावा, 5च्या दुप्पट 10 अंकामध्ये श्वास सोडावा. ही दीर्घ श्वसनाची शास्त्रशुद्ध पद्धत. अजून काय करू शकतो, 6 अंकामध्ये श्वास घ्यावा, 12 अंकामध्ये श्वास सोडावा. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. तर 6 मध्ये श्वास घेणे, 12 मध्ये श्वास सोडणे ही दीर्घ श्वसनाची शास्त्रशुद्ध पद्धत आणि हे आदर्श प्रमाण. या प्रमाणाचा अभ्यास 6-12 या प्रमाणाचा दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपण सलग 10 ते 15 मिनिट करू शकाल दम न लागता, तर आपलं हृदय कार्यक्षम आहे, खणखणीत आहे. वेगळं काही इको टेस्ट वगैरे करायची काही गरज नाही, एवढं नक्की. असो. तर हा झाला दीर्घ श्वासाची प्रक्रिया. पण तत्पूर्वी आपण प्राणायामाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला काही शुद्धी करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये भस्त्रिका आणि कपालभाती. पण भस्त्रिका आणि कपालभातीची दक्षता मगाशी मी आपल्याला सांगितली. तो त्रास ज्यांना नसेल ती सगळी मंडळी जलद श्वसन करू शकतात, कपालभाती करू शकतात. कपालभाती आणि भस्त्रिका या दोन्ही स्वच्छता आणि शुद्धिक्रिया आहे. कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. शुद्धिक्रियेचा पुढचा आपण नंतर बोलणार आहोत. हे झाल्यानंतर, ही स्वच्छता झाल्यानंतर आपण मग श्वासाचा अभ्यास घ्यावा. त्याच्यामध्ये 4-8 या प्रमाणामध्ये प्रथम दीर्घ श्वासाचा अभ्यास करावा. ते प्रमाण वाढवत 5-10 करावं, अजून वाढवावं, 6-12 करावं. याही पलीकडे अजून डीप ब्रिदिंग आहे, ज्याच्यावर अत्यंत सुंदर त्याचे रिझल्ट आहेत आणि त्याला योगिक ब्रिदिंग किंवा डीप ब्रिदिंग किंवा सायक्लिक ब्रिदिंग असं म्हटलं जातं. ते काय आहे, तर आपल्या फुफ्फुसाचे आपण एकूण श्वास घेण्याच्या प्रक्रियेमधले 4 टप्पे डिफाईन करा. फुफ्फुसाचा लोअर पोर्शन, फुफ्फुसाचा मिडल पोर्शन, फुफ्फुसाचा अप्पर पोर्शन आणि अजून श्वास घेणे जो श्वासवाहिनीमध्ये भरून घेणे. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आणि मुख्य श्वासवाहिनी अशा पूर्ण श्वासवाहिनी काठोकाठ भरून घेणे. अशा 4 टप्प्यामध्ये श्वास जर आपण भरून घेतला, तर एरवी जो श्वास आपण 500 सीसी घेतो, 500 सीसी सोडतो, तो या प्रक्रियेतून आपण 6 ते 6,500 सीसी हवा आपण आत घेऊ शकतो, साधारण प्रत्येकाच्या पूर्ण वाढीच्या नियमानुसार. तर एवढा जर श्वास आपण घेऊ शकतो, तर रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण आपलं झटकन वाढेल. आणि म्हणून कोविडच्या दरम्यान प्राणायामाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं होतं. की भरपूर प्राणायाम करा, ऑक्सिजन लेवल वाढवा, भरपूर प्राणायाम करा, ऑक्सिजन लेवल वाढवा. त्या दरम्यान घराच्या बाहेरही पडायचं नव्हतं आपल्याला. आणि त्यामुळे आपण 4 भिंतीच्या आत काय करू शकत होतो, आपण फार वॉकिंग तर करू शकणार नव्हतो, घराबाहेर जाऊ शकत नव्हतो, बाकीचे एक्झरसाईज आपण काही करू शकत नव्हतो, बागेमध्ये जाऊ शकत नव्हतो. मग अशा वेळी आपण 4 भिंतीच्या आत योगाभ्यास करू शकत होतो. आणि ते आपण अजूनही करू शकतो जर तशी सिच्युएशन आली तर. परंतु शरीर मोकळं, मन मोकळं करायचं असेल तर ऑफलाईन शक्यतो योगाभ्यास करावा, एवढं नक्की. हा झाला प्राणायामासंबंधी. प्राणायामाची दुसरी प्रक्रिया कुंभक स्वरूपातला प्राणायाम, म्हणजे ज्यामध्ये श्वास घेणे, श्वास रोखणे, श्वास सोडणे, बाहेर श्वास रोखणे, पुन्हा श्वास घेणे. म्हणजे या प्रक्रियेतून देखील आपण 2 श्वासातलं अंतर लांबवू शकतो. श्वास घेणे, श्वास सोडणे, मध्ये श्वास रोखणे, या अर्थात श्वास घेणे आणि सोडणे यामधलं अंतर आपण या पद्धतीने लांबवू शकतो, ज्याला कुंभक स्वरूपातला प्राणायाम असं म्हणतात किंवा याला प्रगत प्राणायाम असं म्हटलं जातं. परंतु यामधला महत्वाचा धोका किंवा दक्षता समजून घ्यावी, की श्वास घेऊन श्वास रोखला किंवा श्वास सोडून श्वास रोखला तर ब्लड प्रेशर वाढलं. कारण का, तर हार्टवर प्रेशर आलं तर आपण श्वास रोखण्याची प्रक्रिया करतो आणि जेव्हा बीपी वाढतं तेव्हा बीपी, हार्टचा किंवा मज्जासंस्थेचे विकार ज्यांना आहेत अशा मंडळींनी ही प्रक्रिया करायची नाही. त्यामुळे समजून घ्यावी की प्राणायामातली दुसरी महत्वाची दक्षता, की ज्यांना बीपी, हार्टचा त्रास असेल, मज्जासंस्थेचे विकार असतील, अशा मंडळींनी कुंभकाचा प्राणायाम करू नये, श्वास रोखण्याचा प्राणायामाचा अभ्यास करू नये. त्यामुळे कुठेही पुढे आपण ज्याला बंधयुक्त प्राणायामाचा अभ्यास आपण करतो, तो प्रगत स्वरूपातला अभ्यास आहे, तो अशा मंडळींनी करू नये. त्या मंडळींनी मग काय करावं, दीर्घ श्वास घ्यावा, संत सावकाश श्वास सोडावा, 6-12 प्रमाण करावं,
मगाशी सांगितलेलं सायक्लिक ब्रिदिंग करावं, याचे आपल्याला बेनिफिट्स आहेत. पुढच्या काही प्रक्रिया प्राणायामाच्या अभ्यासामध्ये आहेत. कपालभाती, भस्त्रिका कपालभाती, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, डावीने घ्यावे उजवीने सोडावं, उजवीने घ्यावे डावीने सोडावं. त्याच्यानंतर सूर्यवेदन आहे, चंद्रवेदन आहे. कुठेही श्वास रोखण्याची प्रक्रिया नसलेले प्राणायाम सर्वजण करू शकतात. श्वास रोखण्याचे या पद्धतीने बंधयुक्त प्राणायामाचा अभ्यास देखील ज्यांना दक्षता पाळायची नाही अशी मंडळी देखील आपण करू शकता. त्यामुळे असे सर्व प्राणायाम आहेत. हे सोडून पुढे जे आहे म्हणजे ही सगळी प्राणायामाची श्वास घेणे सोडण्याची प्रक्रिया झाल्यानंतर पुढचा अभ्यास येतो तो कन्व्हर्जन टू, म्हणजे वे टू ध्यान, की ज्याला भ्रामरी म्हटलं जातं. भ्रामरी ही ध्यानाची पूर्वतयारी किंवा बैठक असं म्हटलं जातं. मनाची चंचलता, चलबिचलता, मनामध्ये असंख्य विचार, ताणतणाव अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जरी देखील तुम्ही ध्यानाला बसला तर तुमचं ध्यान लागणार नाही, आणि म्हणून त्याची पूर्वतयारी ही भ्रामरी आहे. भ्रामरीमध्ये मेंदूला व्हायब्रेशन दिल्या जातात. तो जो मकार आहे, जो मकार भ्रामरीमध्ये आहे, तो जो मकार आहे, जो मकार ओंकारामध्ये आहे, तो मकार हा एकाग्रता साध्य करण्यासाठी, ताणतणाव दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि इथे आपण ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करतो. अंतरंग योग बघितला, आता आपण बहिरंग योग बघितला, आता आपण अंतरंग योग बघतो आहोत. तो जो आहे तो ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा आणि ध्यान यामध्ये थिन बॉर्डर लाईन आहे. ध्यान आणि समाधीमध्ये थिन बॉर्डर लाईन. कित्येक वेळा ध्यानाचा बराच वारंवार अभ्यास करून करून काही मंडळींना समाधी अवस्थेची अनुभूती देखील येते, पण त्यांना जागा करावा लागतो. त्यामुळे समाधी साध्य करत असताना लक्षात ठेवा, घरात कोणीतरी असेल आणि बाबा ती व्यक्ती व्यवस्थित आपल्याला योग्य वेळी जागृत करेल, ही गोष्ट समजून घेऊन मग हा अभ्यास करावा. असो, पण महत्वाचं म्हणजे ध्यान. आता ध्यानाची व्याख्या काय आहे पतंजलीने केलेली, तर काहीही न करणे म्हणजे ध्यान. अत्यंत सोपी, सुलभ, समजून घेण्यासारखी व्याख्या. काहीही न करणे, शरीराने हालचाल न करणे, मनाने विचार न करणे, श्वासाची अगदी आवश्यकते तेवढीच गती, जेवढा श्वास पाहिजे तेवढा श्वास घेणे आणि सोडणे, काहीही न करणे म्हणजे ध्यान. ध्यानाला बसलो, योग्य ते ध्यानात्मक आसन असावं. अट्टहास नाही, पद्मासनच पाहिजे. अट्टहास नाही की अर्ध पद्मासन पाहिजे. सुलभ बैठक पाहिजे, तीही पाहिजे असंही नाही. खुर्चीवर बसलात तरी देखील ध्यान करता येतं, कारण प्रोसेस महत्वाची आहे. ही शरीराची शिथिल अवस्था अत्यंत महत्वाची आहे. कारण आपलं लक्ष जर आपण मांडी घातली आणि जर गुडघे दुखत असतील आणि गुडघ्यांकडे लक्ष आपलं विचलित होत असेल, तर आपण खुर्चीवर बसावं, जे आपल्याला कम्फर्टेबल योग्य आसन आहे ते बसावं. निर्विचार अवस्थेमध्ये बसावं, मनाने विचार न करणे, शरीराने हालचाल न करणे, ही ध्यानाची प्रोसेस ती साध्य करावी आणि आपलं ध्यान छानपैकी लागेल. मग त्यासाठी काय करावं, तर ध्यानासाठी पहिली गोष्ट म्हटलंय, धारणेच्या किंवा ध्यानाच्या अभ्यासासाठी म्हणजे आलंबन. एक आलंबन म्हणजे अर्थात ओंकाराच्या माध्यमातून आपण ओंकार ध्यान या स्वरूपामध्ये करू शकतो, किंवा दुसरं आलंबन म्हणजे आपण देवघरासमोर बसलो आहोत किंवा एखाद्या गुरूंच्या किंवा ओंकाराच्या प्रतिमेसमोर किंवा शंकराच्या प्रतिमेसमोर बसलेलो आहोत आणि त्या प्रतिमेकडे डोळे उघडे ठेवून सलग लक्ष केंद्रित करतो आहोत. आणि या ध्यानासाठी ओंकारच म्हणायला पाहिजे असं नाही, तर आपला गुरूंचा जप म्हणजे श्रीराम जय राम जय राम असेल किंवा स्वामी समर्थांचा असेल किंवा इतर कुठले आपले जे गुरु असतील त्या गुरूंचा जप करत समोरच्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करत आपण एकाग्रतेने समोरच्या प्रतिमेकडे लक्ष केंद्रित कराल, डोळे उघडे ठेवून, आणि नंतर डोळे बंद कराल आणि ती प्रतिमा पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न कराल. आपण जे उच्चारण केलेले आहे त्या मंत्राचे वेव्स पुन्हा आपण किंवा नादलहरी पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न कराल, त्याच्याकडे लक्ष केंद्रित कराल. या सर्वांना आलंबन असं म्हटलं जातं. आणि या आलंबनाकडे फोकस करून नंतर जेव्हा डोळे बंद करून आपण शांतपणे बसून राहाल, ते पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न कराल. जेवढा वेळ आठवेल तेवढा वेळ, ती प्रतिमा जेवढी दृष्टीपटलावर दिसेल तेवढा वेळ, असं करत जेव्हा आपण एकाग्रता साध्य करायचा प्रयत्न कराल, तेवढे आपले मन देखील हळूहळू निर्विचार होईल. आणि ध्यानाच्या केवळ 2 किंवा 5 मिनिटांच्या अभ्यासातून देखील आपण अत्यंत फ्रेश होतो, अत्यंत छान वाटतं आपल्याला. एक आध्यात्मिक ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या वातावरणामध्ये देखील निर्माण होते. वातावरण निर्माण यासाठी होते की ओंकाराचा नाद असेल किंवा आपल्या गुरूंचा जप असेल, त्याच्या नादलहरी आपल्या आपल्या बरोबरच आपल्या परिसरामध्ये, आपल्या घरामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पसरतात. त्यामुळे एका व्यक्तीनं ध्यान केलं तरी देखील दुसऱ्याला त्याचा फायदा होतो. एका व्यक्तीनं ओंकार म्हटले तरी देखील बेडवर झोपलेल्या पेशंटला देखील त्याचा फायदा होतो, कारण त्या नादलहरी तो ऐकतो, त्या त्याच्या मेंदूपर्यंत रीच होतात आणि त्याचा त्याला बेनिफिट व्हायला सुरुवात होते. तेवढं नक्की. आपण असंही म्हणतो आपण की ओंकार बसूनच म्हटले पाहिजे असे नाही. जर एखादा बेडवर झोपलेला पेशंट आहे, त्यानं झोपल्या, तो उठूच शकत नाही, पण त्याला ओंकाराचा फायदा मिळवायचा आहे, हरकत नाही. सुलभ पद्धतीने त्यानं ओंकार म्हणावे. तो झोपलेल्या लेवलमध्ये देखील त्यानं, त्या झोपलेल्या स्थितीमध्ये देखील त्यांना ओंकार म्हणावे, त्याचा त्याला फायदा होईल. हा पूर्ण अष्टांग योग आहे अंतरंग योगापर्यंत.
यामध्ये अजून एक गोष्ट येते, पुढची गोष्ट आपण समजून घेऊ, आणि ती आहे शुद्धिक्रिया. आपल्या शरीराची अशुद्धी दूर करण्याची महत्वाची गोष्ट शुद्धिक्रियेमध्ये साध्य होते. योगाभ्यासामध्ये 6 शुद्धिक्रिया आहेत. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती. धौतीर्बस्तीस तथा नेती, त्राटकम नवलिकम तथा कपालभातीश्चैतानी षटकर्माणी प्रचक्षते. मगाशी आपण कपालभातीवर बोललो, त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. याचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे की धौतीर्बस्तीस तथा नेती, त्राटकम नवलिकम तथा कपालभातीश्चैतानी षटकर्माणी प्रचक्षते. ह्या सगळ्या 6 शुद्धिक्रिया आहेत. धौती, वमन धौती म्हणजे पाणी पिऊन, म्हणजे काही काही सोप्या गोष्टी आपल्याला समजून घेऊ. पाणी भरपूर पिणे आणि काढून टाकणे, या सगळ्या गोष्टी समजून घ्या. महत्वाची दक्षता सांगतो, सगळ्या शुद्धिक्रिया या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केल्या जातात. उगीच कुठला तरी व्हिडिओ लावलाय, क्लिप लावली आणि आपलं आपण करतोय अपेक्षित नाही. कारण धौती, ज्यांना बीपीचा त्रास असेल अशा मंडळींनी वमन धौती अपेक्षित नाही. कारण ब्लड प्रेशर वाढू शकतं. कारण तुम्ही पाणी भरपूर पिता, कोमट पाणी अंदाजे 1.5 ते 2 लिटर, आणि प्लस तुम्ही मीठयुक्त पाणी पिता, कारण त्यामध्ये शुद्धी अपेक्षित. म्हणून हे याला तज्ज्ञ किंवा डॉक्टर यांच्या सल्ल्याशिवाय करायची नाही, त्यांच्या समोरच करणे अपेक्षित. पण शुद्धिक्रिया 6 आहेत. धौती, बस्ती, जे पूर्वीच्या काळी नदीच्या काठी वगैरे केल्या जातात, किंवा आयुर्वेद डॉक्टर आपल्याला व्यवस्थित गाईड करतात. धौती, बस्ती, नेती, जलनेती किंवा सूत्रनेती. जलनेती म्हणजे पाणी इकडनं पिणे आणि इकडनं काढणे, नाकासाठी अत्यंत उपयुक्त असलेली शुद्धिक्रिया आहे, जिचं नाव आहे जलनेती. धौती, बस्ती, नेती, त्राटक. त्राटक म्हणजे अखंड एका ठिकाणी नजर केंद्रित करणे, त्याला त्राटक म्हणतात. त्याच्यामध्ये ज्योती त्राटक, बिंदू त्राटक, सूर्य त्राटक असे विविध प्रकार आहेत. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली. नवली आपल्याला माहिती, आपण बाबा रामदेवांची म्हणा किंवा बऱ्याच योग तज्ञांची नवली आपण पाहता की त्याच्यामध्ये पोट आकुंचन करून पोटाचे नळ डावीकडे उजवीकडे, उजवीकडे डावीकडे असे रोटेशनल फिरवणे, किंवा वर खाली, सॉरी, डावीकडे उजवीकडे, आणि मग नवली चालन म्हणजे रोटेशनल फिरवणे, हे नवलीमध्ये येतं. पण त्याची काही पूर्वक्रम आहेत जी आम्ही वर्गामध्ये घेतो. त्याचं नाव आहे अग्निसार आणि उडियान बंद. पण त्याचे देखील बरेच फायदे आहेत. त्यामुळे अग्निसार, उडियान बंद ह्या पोटासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या शुद्धिक्रिया त्या पूर्वक्रम आहेत. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि सगळ्यात शेवटची कपालभाती. आणि म्हणून कपालभाती शुद्धिक्रिया आहे, कारण शरीराला निरुपयोगी असलेला कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर काढून टाकतो, शरीर शुद्ध करतो. शरीर शुद्ध, विचार शुद्ध, मन शुद्ध, स्वभाव दोष दूर, आचरण शुद्ध, या सगळे बेनिफिट्स शुद्धिक्रियेमध्ये येतात. म्हणजे योग हा शारीरिक पातळीबरोबरच अधिक मानसिक पातळीवर काम करतो. शरीरातले विकार तर दूर करतोच करतो, पण तुमचं मनही छान खंबीर आणि कार्यक्षम करतो. असा हा योगाभ्यास आहे. शुद्धिक्रियेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी साध्य होतात. आसनांच्या, प्राणायामाच्या माध्यमातून, प्रगतच्या अभ्यासातून, अंतरंग योगाच्या माध्यमातून याही गोष्टी सगळ्या साध्य होतात. त्यामुळे योगा हा मन हा प्रशमन उपाय हा, मनाला प्रकर्षाने शमन करणे, स्थिर करणे, शांत करणे, ताणतणाव दूर करणे, याचा एकच आणि एकमेव उपाय तो म्हणजे योग. आधुनिक पॅथीला जर आपण विचारलं किंवा डॉक्टर्सना विचारलं की मला मनाचे असेच होतं बाबा, मला फार ताण येतात वगैरे वगैरे वगैरे, तर शरीर रिलॅक्सेशन करण्याची औषधं दिली जातात. पण मनावर कुठलीच पॅथी औषध देऊ शकत नाही. याचं कारण आहे, काही याच्यावर संशोधन चालू आहे, नाही असं नाही. पण असं आहे की एखादी गोळी तुम्हाला दिली तर ती मनापर्यंत पोहोचवायची आहे. तर मन कुठं आहे? मन कधी इथं आहे, कधी तिकडे आहे. एक्सरे मध्ये शरीराचं अनालिसिस केलं तर मन कुठंच सापडत नाही, बरोबर. त्यामुळे कशावर ट्रीट करणार, हा त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न योग्यच आहे. पण ह्या ट्रीटमेंटसाठी महत्वाचा उपाय योग हा मन हा प्रशमन उपाय हा, हे पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण करून बघितलं असेल. आपण आपल्यापैकी कित्येकाने ती अनुभूती देखील घेतलेली असेल की षडरिपू पासून आपण हळूहळू मुक्त होणं हे मनात योगाभ्यासातून साध्य होऊ शकतं. आणि जेवढं त्याच्यावर नियंत्रण, तेवढं शरीराचंही स्वास्थ्य. कारण कित्येक डिसीजेस सध्या मनोकायिक, ज्याला आपण म्हणतो की सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत. म्हणजे साप चावलाय 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 वाटून मृत्यू येणारी बरीचशी मंडळी असतात, किंवा भीतीनं. पण कित्येक व्याधींमध्ये मन खंबीर असेल तर तुम्ही व्यवस्थित करू. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच व्याधींवर ट्रीटमेंट केली जाते, आणि ट्रीटमेंट एक अंदाजे 50, 60, 70% पर्यंत होते. त्याच्यानंतर डॉक्टर म्हणतात आता उठा आणि तुमचे व्यवहार सुरू करा. म्हणजे काय, तर उगीच मन आपल्या मी आजारी आजारी याच्यामध्ये गुंतवून ठेवू नका. तर आता उठा, कामाला लागा, तुमचं मन इतर ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवा, तुमची राहिलेली व्याधी पूर्ण बरी होईल. म्हणजे यासाठी मनाचा रोल अत्यंत महत्वाचा, जो रोल योगाच्या माध्यमातून अधिक अभ्यासला गेलेला आहे, आणि त्याच्यावर उपचार हे योग हे आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जसा शुद्धिक्रियांमध्ये साध्य होतात. आणि शुद्धिक्रियांची गरज कधी पडली, तर जेव्हा 2500 वर्षापूर्वी पतंजलींनी अष्टांग योग सुरू केल्यानंतर
घेरंड संहिता आणि हटप्रदीपिका यांचा कालावधी इसवी सनानंतर अंदाजे 400 ते 800 वर्ष, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या साधारण आधीचा. ओके. तर इसवी सनानंतर 400 ते 800च्या दरम्यान जेव्हा हटप्रदीपिका आणि घेरंड संहिता लिहिली गेली, तेव्हा ह्या 6 शुद्धिक्रियांचा शोध लागला आणि या शुद्धिक्रियांची गरज वाटायला लागली. आता तर आपल्याला माहितीये शरीराची शुद्धी किती असते, अशुद्धीच भरपूर असते. त्यामुळे या शुद्धिक्रियांची आवश्यकता भरपूर आहे. नागपूरला एक किंवा बऱ्याच काही आता अलीकडे बऱ्याच ठिकाणी असा एक उपक्रम चालू आहे की केवळ शुद्धिक्रियांच्या माध्यमातून सगळ्याच व्याधींचं मुळासकट सगळ्या व्याधी दूर करणे. फक्त शुद्धिक्रिया, या सगळ्या शुद्धिक्रियांच्या माध्यमातून, आणि आवश्यक तो योगाभ्यास असेल किंवा प्राणायामचा अभ्यास असेल, पण फोकस जास्त हा शुद्धिक्रियांवर. शुद्धिक्रियेतून शरीराची अशुद्धी दूर करणे. आपल्याला माहितीये, लहानपणी आपल्याला आजी किंवा आई सांगायचे की बऱ्याच व्याधींचं मूळ पोटामध्ये. एकदा पोट साफ कर, एरंडेल तेल घे किंवा आणि काहीतरी कर. पूर्वी एरंडेल तेलाचा वापर भरपूर होता, बऱ्यापैकी असायचा. आता आजकाल एरंडेल तेल फक्त शोकेसमध्ये कुठेतरी दिसतं आणि ते फेशियलला वगैरे वगैरे वापरलं जातं. परंतु हे एरंडेल तेल जर एक तज्ञांच्या सल्ल्यानुसार काही महिन्यानंतर जर घरात एक चमचा चमचा जर दिलं, पूर्वीच्या काळी ते कणिक मळताना सुद्धा महिला घालायच्या, त्याच्यामध्ये एरंडेल तेल घालायच्या, मग सगळ्यांची पोटच छान साफ व्हायची आणि सगळ्या व्याधी, पोटातून सगळ्या व्याधी दूर व्हायच्या. तसं आहे की व्याधींचं मूळ दूर करणं हे काम शुद्धिक्रियेतून. शरीर जेवढं शुद्ध तेवढं व्याधी दूर, शरीर जेवढं अशुद्ध तेवढं व्याधींना निमंत्रण. आणि आजकाल आहारातून आणि बऱ्याच गोष्टीतून या गोष्टी साध्य होतात. या सगळ्या शुद्धिक्रिया आहेत. आता शुद्धिक्रियेनंतर आपण महत्वाचा विषय बघणार आहोत आणि तो आपला आवडता, म्हणजे अंतरंग सॉरी, तो म्हणजे आहार. कारण आपल्याला पुढचे आता केवळ 7 मिनिटं अंदाजे आहेत. ओके. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण आहार हा महत्वाचा विषय घेऊ. म्हणजे हा विषय मोठा आहे, कारण कित्येक मंडळी म्हणते की जेवणासाठी किंवा खाण्यासाठी जन्म आपुला. तर तसं नाहीये. तर मर्यादित आहाराचा बेसिक उद्देश समजून घेऊ आपण, की शरीराची झीज झालेली भरून काढण्याचा उद्देश आहाराचा आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन्स प्रोटॅमिन्स कमी झाले असेल, मग व्हिटॅमिन्स प्रोटीन्स किंवा इतर गोष्टी, मिनरल्स वगैरे कमी झाले असेल, तर ते आपण आहारातून भरून काढतो. म्हणजे माझ्या डोळ्यांना त्रास आहे, तर मला जर माहिती आहे की आपलं ए विटॅमिन कमी आहे, मला B12 कमी आहे किंवा मला आणखीन काही कमी आहे वगैरे वगैरे, पण ते आहारातून देणं हे महत्वाचं कार्य आपल्याकडे आहे. आता एक थोडक्यात इमॅजिन करा की आपण आपल्या पोटामध्ये बसलेलो आहोत आणि आपल्या शरीराकडनं एक नीड आलेली आहे, गरज आलेली आहे की अरे सी विटॅमिन पाहिजे, अरे बाबा B12 कमी आहे किंवा अरे बाबा ए विटॅमिन कमी आहे वगैरे. आणि मग ते आपण वाट बघत बसतो. आपण पोटामध्ये वाट बघतो आहोत की आता वरून जे अन्न येईल अन्न नलिकेमध्ये, त्या अन्नामध्ये भरपूर काहीतरी छानपैकी असं ए विटॅमिन असेल, हे असेल, ते असेल, की जे आपल्या शरीराची आता जी नीड आहे ती नीड मी भरून काढू शकेल. आणि ते वाट बघत असताना मग ते काय येतं? मिसळ येते, वडापाव येतो, आणखीन काय 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 काय, पिझ्झा येतो, बर्गर येतो. आणि ते बिचारं जे वाट बघतोय की अरे चांगलं काहीतरी येईल, त्याला असा कचरा दिला जातो. त्याला कचराच म्हणायला हरकत नाही, कारण ह्याच्यातून मिळत काहीच नाही. म्हणजे आपण पैसे देऊन झिरो व्हॅल्यू घेतो, उलट आपण व्याधींनाच आणखी निमंत्रण देतो. आपण म्हणतो कपालभातीच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर काढून टाकतो आणि सॉफ्ट ड्रिंकच्या माध्यमातून फक्त कार्बन डायऑक्साईड आपण घेतो. किती? 20 रुपये 30 रुपये खर्च करतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कपालभाती करतो. म्हणजे ह्याला प्रमाद असं म्हणतात. समजून उमजून केलेली चूक याला प्रमाद असं म्हटलं जातं. की माझ्या शरीराला हे योग्य नाहीये, तर मी घेणं योग्य आहे का? नाही. माझ्या एका हातामध्ये सफरचंद धरलं, एका हातामध्ये वडापाव धरला, तर मी काय खाईन की जे माझा जो आरोग्यपूर्ण किंवा विचार करणारी व्यक्ती असेल तर ती नक्कीच म्हणेल की मला सफरचंदच केव्हा योग्य आहे. मला जे रॉ फूड असेल किंवा जे मला व्हिटॅमिन्स प्रोटीन्स मिनरल्स जास्त देणारी जी गोष्ट आहे तीच मला अत्यंत उपयुक्त आहे. याच्यातून मला काय मिळणार नाही. पण हेच प्रमाद आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत राहतो. आपल्या जेवणामध्ये, आपल्या आहारामध्ये जरा थोडा विचार आपण केला की आता मी जे काही खाणार आहे त्या खाण्यामध्ये माझ्या शरीराला काय पोषक द्रव्य मिळणार आहेत, हा विचार जर केला तर आपलं खाणं बरंचसं निम्म्यावर येईल. पण किती खावं? तर अन्नेनं पुरे येत अर्धम. म्हणजे अन्नाने आपल्या जठराचे 4 भाग जर केले, आपलं जर जठर जर असं बघितलं तर या जठराचे जर आपण 4 भाग केले तर एक भाग अन्नेनं पुरेत अर्धम, 2 भाग अन्नाने भरावे. म्हणजे अर्ध पोट अन्नाने भरावं, 1/4 पोट पाण्याने भरावं आणि उरलेलं 1/4 रिकामं ठेवावं, कारण त्याला पचनाला स्पेस लागते. म्हणजे पहिली ढेकर थोडक्यात. पहिली ढेकर आली की उठावं, दुसरी ढेकर आली तर अगदी उठावंच उठावं, तिसरी ढेकर म्हणजे व्याधींना निमंत्रण. त्यामुळे लक्षात ठेवावं, आपलं शरीर सिग्नल देतं, आपण ऐकत नाही. हा. तर काय खावं ते त्या पद्धतीनं. किती खावं हे आता आपण बोललो की अन्नेनं पुरेत अर्ध. अर्ध झालं की भरावं आणि बास करावं, बास. याच्या परीक्षा जास्त नाही. काही मंडळी म्हणजे अकंठ, अपेक्षित नाही. म्हणजे एक
बंगाली माणूस, बंगाली यासाठी की ते रसगुल्ल्याचं उदाहरण आहे. म्हणून बंगाली माणूस होता तो, भरपूर काहीतरी पार्टी होती, पार्टीच्या वेळी छान भरपूर जेवण वगैरे केलं आणि जेवण केलं आणि त्याचं पोट दुखायला लागलं आणि अगदी भरपेट जेवण आणि पोट दुखायला लागलं. मग गेला डॉक्टरांच्याकडे. डॉक्टरांच्या टेबलवर त्या बसला. डॉक्टर म्हटलं असं असं पोट दुखतंय. डॉक्टर म्हणाले काय झालं? नाही म्हटलं आता मी पार्टीमध्ये गेलो होतो वगैरे, बऱ्यापैकी जेवण झालं. बरं ठीक आहे म्हणा, थांबा तपासतो म्हणाले, जरा झोपा. अहो म्हटलं झोपला तर मग मला प्रॉब्लेम येते, घशाची ऑलरेडी आले. बरं मग आता काय करावं? म्हटलं आता काहीतरी तुम्हाला याला ट्रीटमेंटसाठी सुरू करायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, ही गोळी घ्या. अहो म्हणाले गोळी घ्यायला जर एवढी जागा असती तर मी अजून एखादा रसगुल्ला खाल्ला नसता का? असं. तर एवढा अतिरेक नसावा. म्हणजे अतिरेक या शब्दामध्ये जसा उल्लेख आहे त्याप्रमाणे. त्यामुळे जे योग्य ते खावं, किती खावं ते आता मी आपल्याला सांगितलं. आणि काय खावं ते अर्थात आपण डिसाईड करू शकतो. परमेश्वरानं आपल्या पाठोपाठ कुठलाही डायटिशियन दिला नाही, कुठलाही डॉक्टर दिला नाही, की बाबा तू असं कर. पण परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली, की तुझं भलं कशात आहे. तर त्या पद्धतीने आपण जे खाऊ ते योग्य असावं, शरीराला पोषक असावं. जनरली असं म्हटलं जातं, आहारशास्त्र हा वेगळा आणि मोठा, अत्यंत मोठा विषय आहे. पण असं म्हटलं जातं, की एखाद्या पदार्थावर, आता आपण बटाटा घेतला, तर एखाद्या पदार्थावर जेवढे आपण कट करू त्याला संस्कार त्याच्यासाठी म्हटलं जातं. म्हणजे बटाट्यावर आपण कट केला, एक संस्कार झाला. पुन्हा तो शिजवला, काहीतरी केला, दुसरा संस्कार झाला. अजून तो कट केला, तिसरा संस्कार झाला. त्याच्यानंतर तो परतला, चौथा संस्कार झाला. त्याची भाजी केली, पाचवा संस्कार झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो बटाट्याची भाजी तयार झाल्यानंतर तो पुन्हा तळायला घेतला, सहावा संस्कार झाला. असे 6 संस्कार झालेल्या बटाटा वड्यामध्ये काय असेल? व्हॅल्यू. त्यामुळे अन्नावर संस्कार कमी आणि मनावर संस्कार अधिक व्हावेत. त्यामुळे रॉ गाजर खावा, ए विटॅमिन भरपूर मिळेल. टोमॅटो खावा किंवा इतर काही गोष्टी आहेत जेवढ्या पालेभाज्या वगैरे वगैरे जेवढ्या आपल्याला माहिती आपल्या ज्ञानानुसार, जे योग्य आणि जे शरीराला पोषक असाच आहार आपण घ्यावा. किती घ्यावा? तर हे एवढं एवढं घ्यावा. आम्ही जनरली असं सांगतो की महिलांच्या हातात या सगळ्या गोष्टी आहेत बरं का, पूर्ण कुटुंबाचं आरोग्य. भूक लागलेली मंडळी रात्रीच्या जेवणाच्या वेळी बसलेत टेबलवर, आधी छान कडकडून भूक लागलेली वगैरे वगैरे, तर आईने काय करावं? सॅलेडचं एक ताट भरभरून करावं पहिल्यांदा. बाकी भाजी पोळी वगैरे नंतर. सॅलेडचं ताट भरभरून करावं आणि ते डायनिंग टेबलवर ठेवावं. ज्यांची भूक लागली ती मंडळी पहिल्यांदा त्याच्यावर तुटून पडतील. तुम्ही बघा पुढच्या 2 ते 5 मिनिटात ते डिश पूर्ण रिकामी होईल. आणि तुमच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहार पहिल्यांदा त्यांच्याकडे जाईल. जेव्हा भूक लागली तेव्हा गाजरातून, बीटमधनं किंवा इतर ह्याच्यातून सगळी विटॅमिन्स पोटात गेलेली आहेत, त्याच्यावरचं प्रोसेसिंग चालू झालंय, शरीराला आवश्यक ते सगळं मिळालंय. आणि नंतर ज्याच्यातून फार काही मिळणार नाही अशा गोष्टी नंतर सर्व कराव्यात. त्याच्यामध्ये भाजी असेल, पोळी असेल किंवा म्हणजे आवश्यक नाही असं नाही, पण त्यात काही व्हॅल्यू मिळतात नाही असंही नाही. परंतु त्या गोष्टी नंतर सर्व कराव्यात आणि मग एकूण अर्ध पोट भरले की उठा म्हणून सांगा. ओके. तर अशा पद्धतीने आपण करू शकता. त्यामुळे स्वयंपाक, म्हणूनच त्याला स्वयंपाक असं म्हणतात, की जो स्वतः केला जातो, पाककृती जी स्वतः केली जाते तिलाच स्वयंपाक असं म्हणतात. जे हॉटेलमध्ये तो वेटर किंवा तो जो आतला प्रोसेसिंग करणारा असेल तो जो करतो त्याला स्वयंपाक म्हणत नाहीत, कारण त्याच्या वृत्तींचे विचार त्यामध्ये जातात. मला माझ्या मालकाने पगार दिला नाही, माझ्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझं हेच काही चालू आहे, हे जे विचार आहेत त्या विचार त्या पदार्थामध्ये रुजू होतात, दृढ होतात. आणि ते विचारांसहचा आहार आपण घेतो आणि शिवाय त्याला आपण पैसे देतो. पण महत्वाचं म्हणजे पाककृती, स्वतः केलेली पाककृती केव्हाही बेस्ट. त्याच्या पलीकडे त्याला तोड नाही, एवढं नक्की. त्यामुळे कारण त्या आईचे सद्विचार केव्हाही त्या पाककृतीमध्ये दृढ होतील आणि ते पाककृती बरोबर सर्व केले जातील. सगळ्यांचे विचार देखील सुंदर होतील, सकारात्मक विचार सर्वांच्या मनामध्ये डेव्हलप होतील, सद्विचार डेव्हलप होतील. आणि म्हणून स्वयंपाक हा अत्यंत महत्वाचा. त्यामुळे अशा पद्धतीचा एकूण योगाभ्यास आता आपण बघितला. योगाचा इतिहास देखील आपण आता समजून घेतला. आसनाचा, प्राणायामाचा सुलभ आणि प्रगतचे प्राणायामचा अभ्यास देखील आता आपण समजून घेतला. आपण ध्यानाची प्रक्रिया समजून घेतली, शुद्धिक्रिया, या सगळ्याच प्रक्रियांना आता आपण स्पर्श केलेला आहे. ही सगळी हे सगळे विषय झुंजार सरांना माहिती आहे की ह्या सगळ्या विषयांवर आम्ही तज्ञ म्हणा किंवा आपण बाकीची मंडळी आपण अगदी तासन तास, दीड दीड तास बोलू शकतो एकेका विषयावर. त्यामुळे हे सगळे विषय व्यापक स्वरूपामध्ये आहेत. आज आपण केवळ आपली रिव्हिजन केली आहे, आज आपण आपली गाडी रुळावर आहे की नाही ही फक्त कन्फर्म केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींबरोबर आपलं दैनंदिन आरोग्य साध्य करण्यासाठी मात्र दैनंदिन योगाभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. आणि योगाभ्यासासाठी अशी पावसाळी हवा असेल तर आपण बाहेर वॉकिंगला फार जाऊ शकणार नाही आणि अशावेळी योगाभ्यास आपला अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे सलग किमान दिवसासाठी, म्हणजे आम्ही जनरली असं सांगतो की आपल्या शरीराच्या चतुसूत्रीचा विचार जर केला तर आहार, विहार, विश्रांती आणि मनस्वास्थ्य.
आहार, विहार, विश्रांती आणि मनस्वास्थ्य याचा जर समतोल साधला नाही गेला तर व्याधीला निमंत्रण आहे. म्हणजे माझा आहार भरपूर आहे, हा पोटभर आहे, एका जागी बसून मी लॅपटॉपवर काम करतो, माझा आहार भरपूर आहे, कारण अगदी छान आपण चीज आणि पनीर आणि हे ते सगळं बाकी घेत 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 आपण एका जागी बसतो, मग छान पोट गरगरीत होतं. ओके, पण हा आहार भरपूर आहे, पण त्या प्रमाणामध्ये विहार नाहीये. मग त्या प्रमाणात विहार म्हणजे कसा असावा, तर एक रव्याचा लाडू खाल्ल्यानंतर 4 किलोमीटर चालावं. मग मी जर एक पेढा खाल्ला तर एक पेढा म्हणजे आटवलेलं दूध आहे, ते दूध जर मी पिलं तर मी किती किलोमीटर चालावं. ठीक आहे, असे बरेच पेढे आपण तटात तटात तोंडात टाकतो, की कोणीतरी म्हणतो काका मी पास झालो, कोणीतरी म्हणतो ताई मी असं असं झालो, मला पहिला नंबर आला, अरे वा, त्याचा पेढा इकडे, त्याचा पेढा दुसरा तिकडे, त्याचा तिकडे. असे 4 ग्लास दूध जर दिवसभरात पिलं तर किती वेळ वॉकिंग करायला लागेल. आहार, ठीक आहे, हा आहार. त्याच्यानंतर विहार, त्याच्यानंतर विश्रांती, ती तर अत्यंत महत्वाची आहे. 7 तास सरासरी झोप ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलेली आहे. आहार, विहार, विश्रांती आणि पुढचं म्हणजे मनस्वास्थ्य, ज्याच्यावर आता आपण मगाशी विचार केला, ते तर अत्यंत महत्वाचं. मनाचं सगळंच छान समृद्धी आहे, पण मन स्वस्थ नसेल तर आपल्याला माहितीये झोप येत नाही. त्यामुळे गाढ झोपेसाठी मनस्वास्थ्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी मनस्वास्थ्य, बऱ्याच व्याधींना दूर ठेवण्यासाठी म्हणून मनस्वास्थ्य अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे आहार, विहार, विश्रांती, मनस्वास्थ्य ही आरोग्याची चतुसूत्री आहे. त्या चतुसूत्रीचा विचार करा, त्याच्यामध्ये कुठेही इम्बॅलन्स आहे, म्हणजे आहार विहार व्यवस्थित आहे पण विश्रांती कमी आहे, तरीही व्याधींना निमंत्रण आहे. आहार विहार विश्रांती व्यवस्थित आहे पण मनाचं स्वास्थ्य नाही, तरी व्याधींना निमंत्रण आहे. त्यामुळे आहार विहार विश्रांती मनस्वास्थ्य याचा विचार कायम ठेवा. त्याच्यामध्ये कुठलीही व्याधी याचं समतोल असेल तर आपल्याला कुठलीही व्याधी मात्र नक्कीच होणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी साध्य करणं, आणि ह्या सगळ्याच गोष्टी जसं आपल्याला पतंजलीने सांगितलं तसं इतरही बऱ्याच गुरूंनी त्यांच्या त्यांच्या पोथ्यांमध्ये पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. आपण गजानन महाराजांची पोथी जर वाचली तर संत दासगणू महाराजांनी त्या पोथीमध्ये उल्लेख आहे, पौष्टिक पदार्थे शक्ती येते, पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परीना ऐसी कायम टिकते, सशक्त आपुल्या राष्ट्राते, करणे असल्या योग शिका. हे गजानन महाराजांच्या दैनंदिन गजानन विजय ग्रंथामध्ये ओवी आहे, शोधून काढा. ओके, पण हे सगळं आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. पण तरी देखील आपण जर कळतच नसू तर ही आपली मोठी चूक आहे, आणि मग आपण व्याधींना निमंत्रण देतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराविरुद्ध कटकारस्थान रचतो. त्यामुळे हे होऊ नये यासाठी म्हणून दैनंदिन किमान 1 ते 1.5 तासाचा योगाभ्यास. आणि योगाभ्यास कधी कधी करावा, तर पोट रिकामा असेल अशा वेळी करावा. पोट रिकामा दिवसातून 4 वेळा किमान असतं. सकाळी उठल्यानंतर पोट रिकामं असतं, नाश्ता सकाळी 8:30-9ला समजा झाला तर 11-12 वाजता पोट रिकामं असतं जेवणापूर्वी, पुन्हा दुपारी 4 वाजता पोट रिकामं असतं, पुन्हा रात्री 7 वाजता, संध्याकाळी 7-7:30ला पोट रिकामं असतं. करायला हरकत नाही. उत्तम वेळ सकाळची असली तरी देखील दिवसातून 4 वेळा आपण योगाभ्यास करू शकतो. व्हेरी गुड. त्यामुळे या पद्धतीने आपण दैनंदिन योगाभ्यास करणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. आणि या सगळ्याकडे लक्ष द्या. आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करा. यासाठी आपल्याला पुन्हा शुभेच्छा देतो. कुठेही असेल आपण दैनंदिन योग वर्ग जॉईन करा, म्हणजे कंपल्सरी योगाभ्यास होईल, एवढं मात्र नक्की. पण योगाभ्यास चुकू नका. जो माणूस जेवण करतो त्याने योगाभ्यास करावाच करावा. योगाभ्यास कधी करू नये, की जेव्हा आपलं जेवण बंद असेल अशा वेळी योगाभ्यास करू नये, हरकत नाही. पण सांगण्याचा उद्देश असा की दैनंदिन योगाभ्यास करा, आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करा, स्वतःबरोबर कुटुंबाला समृद्ध करा, कुटुंबाबरोबर समाजाला समृद्ध करू, समाजाबरोबर राष्ट्राला समृद्ध करू, संपूर्ण विश्वाला समृद्ध करू. अशी व्यक्ती ते समष्टी अशी लिंकेज अत्यंत महत्वाची. हरिओम. धन्यवाद. हरिओम. खूप खूप धन्यवाद सर हरिओम सर. तुमचे. धन्यवाद या सर. ठिकाणी मला सगळ्या आपल्या पार्टिसिपंटना, आजच्या वेबिनारच्या पार्टिसिपंटना सांगावंसं वाटतं, म्हणजे एक सांगायची अधिक सूचना आहे की आजच्या वेबिनार नंतर पुढच्या समजा काही प्रश्न असतील त्या प्रश्नोत्तरानंतर आपण काल जर डिक्लेअर केलं त्याप्रमाणे 3 लकी विनर आपण यातनं काढणार आहोत, आणि त्यांना आपण एक प्रोग्राम जे आहे तुमचे सांगितलं आता, मनस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य, प्राणायाम आणि ध्यानांच्या माध्यमातून मनस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य कसे मिळावे या संदर्भातला एक 3 दिवसांचा जो कोर्स आहे, रेकॉर्डेड कोर्स आहे, त्यांना आपण मोफत म्हणून गिफ्ट म्हणून आपण देणार आहोत. ओके, तर आधी प्रश्नोत्तर घेऊया आणि त्यानंतर आपण ती सिलेक्शनची प्रोसेस, लकी विनर कशी आहे, एक प्रोसेस आहे, छान एकदम मस्त अशी प्रोसेस आहे, त्यातून आपण जाऊया. येस, कोणाचे काही प्रश्न असतील किंवा कोणाचे काही अभिप्राय असेल तर नक्कीच तुम्ही इथं शेअर करू शकता. जस्ट कॅन अनम्यूट आणि तुम्ही बोलू शकता. येस, कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही विचारू शकता किंवा तुमचा अभिप्राय देखील या ठिकाणी व्यक्त करू शकता. हरिओम. ओके. हरिओम. संजय असं बोलतोय. हरिओम. हरिओम.
हा, धन्यवाद. माझे काही प्रश्न नाही, पण सरांनी खूप छान माहिती दिली. आणि त्यांना जसं सांगितलं की एक रिमाइंड झालं सगळं. मी योगाचा अभ्यासक आहे. याच्यामध्ये याचा आम्हाला खूप फायदा होईल. विशेषतः प्राणायामाची माहिती मला खूप छान आवडली. आणि काही गोष्टी माझ्या विसरल्या गेलेल्या होत्या, तर पुन्हा रिमाइंड झाल्या. धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद संजयजी, धन्यवाद. हरिओम. आणखी एखादा कोणाला काही बोलायचं असेल ते बोलू शकता. अदरवाईज आपण ती पुढची जी प्रोसेस आहे ती आपण सुरुवात करूया, लक्की विनरची प्रोसेस. ओके, चलिए. सो लेट अस स्टार्ट. मी स्क्रीन शेअर करतो. आता जेवढे जण आजच्या वेबिनारला हजर होते त्या सगळ्यांची नावं या स्पिन व्हीलमध्ये आहेत. ओके. सो मी जस्ट हे स्पिन व्हील फिरवतो आणि ज्यांची नावं येतील अशा 3 लोकांची नावं आपण या ठिकाणी काढणार आहोत. ओके. सो जस्ट आय क्लिक ऑन दिस स्पिन व्हील आणि ज्या ठिकाणी थांबेल. ओके, लेट अस चेक कोणाचं नाव या ठिकाणी येतं. ओके. अच्छा, वृषाली कापसुकरी आहात का तुम्ही? सॉरी, कापूसकरी आहात का तुम्ही इथे आता वेबिनारमध्ये? लेट मी चेक. तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन सर. फक्त जस्ट तुमचा ईमेल आय डी आणि फोन नंबर आम्हाला शेअर करा. आय थिंक या ठिकाणी ते नाही आहेत. ओके, आता या वेबिनारमध्ये नाही आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. सो आपण दुसऱ्यांना आपण यातून सिलेक्ट करूया. सो लेट अस चेक कोणाचं येथे आता या ठिकाणी. ओके, सुनील अंबी सर आहेत. सुनील अंबे सर आहात का तुम्ही? येस, हा आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचे मला सर, नाही सुनील मिळालं. अंबे सर. दुसरं अजून एकदा तरी. ओके, आणखीन 2 संधी आहेत. सो येस, सुनील अंबी सर, तुमचा फक्त ईमेल आय डी जो आहे आणि फोन नंबर तुमचा फक्त आम्हाला मेसेज करा या व्हॉट्सअप चॅटमध्ये. आम्ही तुम्हाला हे पाठवून देऊ. ओके, या प्रोग्रामची लिंक आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ओके. सो येस, पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूया. ओके. पैसे भरले येस, निशाजी. तर निशाजी करून पण गेला निशाजी आहात का नाही तुम्ही? येत. येस, निशाजी. येस, आहेत का निशाजी? येस, निशाजी, तुमचे खूप खूप अभिनंदन. तर तुमचा येस येस, खूप खूप अभिनंदन तुमचे. तुमचा फक्त ईमेल आय डी आणि फोन नंबर चॅट बॉक्समध्ये पाठवून द्या. तुम्हाला पुढच्या 10 मिनिटांमध्ये या कोर्सचा ऍक्सेस मिळेल आणि कोर्स कसा अटेंड करायचा ते पण आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. चला, हा बोला ताई. हो हो येस, चालेल. हा शेवटचा आहे कारण वृषालीताई नव्हत्या. ओके, चला शेवटचा आपण घेऊया. ओके. येस, स्मिता टांगसाळेताई. गेला ओके, गेला. स्मिता टांगसाळेताई, तुमचे मग खूप किती खूप लागत अभिनंदन. 20 लोक अभिनंदन होते. आहात का? स्मिताताई आहेत का? आय थिंक स्मिताताई दिसत नाहीयेत. जर त्या नसतील तर आपण आणखीन एक चान्स घेऊया शेवटचा. ओके, स्मिताताई नाहीये तर आणखीन एकासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, चलो शेवटचा हा आपण ट्राय. ओके. येस. ओके, सारंग सर, सारंग शेट्टीवार सर. ओके, स्मिताताईंचं नाव आलं पण पैसे स्मिताताई काय नाहीये तर म्हणायचं त्यांच्या काय काय म्हणतो. त्यांच्या अलीकडचं जे आहे सारंग सरांचं आपण नाव घेऊया. सारंग सर, तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमचं नाव आणि ईमेल आय डी आहेच आमच्याकडे, काही हरकत नाहीये. सो तिघांचे खूप खूप अभिनंदन. सारंग सर, निशाताई आणि सुनील अंबी सर, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या वेबिनारला तुम्ही आलात, उपस्थित राहिलात, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि विशेष करून धनंजय कुलकर्णी सरांचे खूप आभार. त्यांचा आता ऍक्च्युली 8:30 वाजता एक कार्यक्रम होता, त्यांना तिकडे जायचं आहे. ओके, तरी पण ते वेळात सुट्टोच वेळ काढून आहे. आलेले आहेत. तर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. हरिओम. हरिओम. हरिओम हरिओम. सर. हरिओम. धन्यवाद. हरि सर्वांना हरिओम सर. नमस्कार. सर येस, ज्यांनी अजून नावं आणि मोबाईल नंबर पाठवले नसतील त्यांनी लवकरात लवकर कृपया पाठवावे. तर लवकरात लवकर आम्ही तुम्हाला हे पाठवून देऊ. येस, निशाताई आणि सुनील अंबी सर. येस, सुनील अंबी सरांचं आलेलं आहे. निशाताई, तुम्ही तुमचे पण पाठवून द्या, ईमेल आय डी आणि फोन नंबर पाठवून दिलं तर बरं होईल आणि लगेच आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ओके, किंवा माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही पाठवलं तरी चालेल. हा माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला इथे पाठवतोय.
या पर्सनल नंबर तुम्ही पाठवून द्या तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर. आम्ही तुम्हाला या कोर्सचा ऍक्सेस देऊ. ओके, चालेल. धन्यवाद. खूप खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. पुन्हा पुढच्या रविवारी भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. हरिओम. धन्यवाद.